गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. काल आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये कोल, त्याचबरोबर युरेनियम आणि CNG हे नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीज, त्यापासून तयार होणारी इलेक्ट्रिसिटी, त्याचे प्रॉब्लेम्स, थर्मल पॉवर प्लांटचे प्रॉब्लेम्स, त्याचबरोबर ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांटचे प्रॉब्लेम्स हे काल आपण कालच्या चॅप्टर्समध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपला त्याच्या पुढला जो पॉइंट्स आहे की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असतं. आपण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सतत ऐकत असतो, तर कधीतरी ह्याच्यावरती पण तुम्हाला शॉर्ट नोट ऑन विचारू शकतात. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय असतं बघा. तर आज आतापर्यंत जे आपण हे कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी वापरल्यामुळं पोल्युशनचा प्रॉब्लेम खूप वाढत आहे आणि त्या पोल्युशन्समुळंच द हार्मफुल गॅसेस लाईक द कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे जे गॅसेस आहेत ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग त्याच्यामुळे कोणते प्रॉब्लेम्स होतात. जर हे गॅसेसचं प्रमाण जर अनवॉन्टेड गॅसेसचं प्रमाण जर एका प्रमाणापेक्षा जास्त जर झालं तर ॲटमॉस्फिअरमध्ये ग्लोबल वॉर्मिंग आणि ॲसिड रेन हे दोन धोके यापुढे वाढण्याची शक्यता आहे. तर कधीतरी तुम्हाला एखादा प्रश्न असाही विचारू शकतील, तर पोल्युशनमुळं, वाढत्या पोल्युशनमुळे, इन्क्रीजिंग पोल्युशनमुळं ॲटमॉस्फिअरमध्ये कोणते चेंजेस होत आहेत किंवा कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तर त्याचं फर्स्ट आन्सर आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय ते थोडंसं तुम्हाला ओझरते ह्याच्यामध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम आहे जो यापुढे आपल्याला येणार आहे, ऍसिड रेन. ऍसिड रेनची पण समस्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तर हे दोन प्रॉब्लेम्स आहेत जे आपण कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी वापरले त्याच्यामुळे होणारे हे दोन प्रॉब्लेम्स. आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय बघा. ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल किंवा ड्यू टू द बर्निंग ऑफ दिस कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जीज, इट लीड्स टू इमिट द हार्मफुल गॅसेस लाईक द कार्बन डायऑक्साईड, sulfur oxide and nitrogen oxide. Also along with these gases carbon monoxide is also emitted. म्हणजे आता बघा, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तर बाहेर पडतोयच, त्याचबरोबर पर्सेंटेज ऑफ कार्बन मोनॉक्साईड इज ऑल्सो एमिशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. या तीन गॅसेस बरोबर कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण काय होत आहे, वाढत आहे. कशाचं? कार्बन मोनॉक्साईड. हा कार्बन मोनॉक्साईड एक ज्यावेळेस सिंगल ओ असतो त्यावेळेस त्याला कार्बन मोनॉक्साईड म्हणायचं, ज्यावेळेस कार्बन वरती दोन ओ असते त्याला कार्बन डायऑक्साईड म्हणायचं. इट लीड्स टू इमिट द कार्बन मोनॉक्साईड and due to this percentage of carbon dioxide in air is increases. त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललेलं आहे ड्यू टू द बर्निंग ऑफ these coals, these gases, and this effect is called as काय म्हणतो आपण, ग्लोबल वॉर्मिंग. आता बघा, हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर काय होतं. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर जे टोटल इफेक्ट आहे, टोटल जे टेम्परेचर आहे अर्थचं ते इन्क्रीज होणार आहे. काही दिवसांना भरपूर तापमान वाढत जाणार पृथ्वीचं. तर याचं मेन कारण आहे सूर्यापासून आलेली जी किरणं आहेत ते काय होत असतात, रिफ्लेक्ट होऊन अर्थवरती रिफ्लेक्ट होऊन ते परत ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतात, निघून जातात. पण पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड अवतीभोवती वाढल्यामुळं हे जे किरणं आहेत, सूर्याची किरणं, ती परत रिटर्न ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअरच्या वर किंवा जाणार नाही. तर ते इथंच या आपल्या आजूबाजूला काय होणार, ट्रॅप होणार. का ट्रॅप होणार, तर आजूबाजूला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. आणि ते कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ह्या सनलाईटच्या रेजला तो त्याच्या स्वतः बाहेर जाऊ देणार नाही, वायुमंडलाच्या वरच्या स्फिअरमध्ये जाऊ देणार नाही, तो इथंच ट्रॅप करेल. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचं तापमान काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग. समजलं का? याला काय म्हणायचं आपण, ग्लोबल वॉर्मिंग. तर त्याचा पॉइंट आपण बघूयात.
ग्लोबल वॉर्मिंगचे 2 पॉईंट तुम्हाला लिहायचे असतात बघा. जर विचारलं तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग तर काय आन्सर लिहायचं? फर्स्ट, बर्निंग ऑफ coal, burning of coal results emission of harmful gases, harmful gases like carbon dioxide, nitrogen oxide and sulfur oxide, which are serious to the health. आणि हे आपल्याला हेल्थला कसे आहेत? सिरियस आहेत. बघा परत एकदा. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स emission of harmful gases like the carbon dioxide, nitrogen oxide and sulfur dioxide, which are serious to the health, which causes the serious health problems. Second point आहे, by incomplete combustion of coal results emission of carbon monoxide. बघा ह्याच्यावर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स पडू शकते. कंप्लीट कंबशन जर झालं तर आपल्याला या ठिकाणी काय कोणकोणते गॅसेस मिळतात? कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड. परंतु इनकम्प्लीट कंबशन जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? कार्बन मोनॉक्साइड. अँड ड्यू टू दिस percentage of carbon dioxide in air is increases. त्याच्यामुळे काय होतं? पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड एअर मधलं काय होतं? इन्क्रीज होतं. पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड काय होतं? इन्क्रीज होतं. परत एक सांगतो, बाय इनकम्प्लीट कंबशन ऑफ कोल रिझल्ट्स इमिशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड ड्यू टू दिस पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड इन एअर इज इन्क्रीजेस. आता इन्क्रीज झाल्यामुळं याच्यामुळे काय झालं? पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड इज इन्क्रीजेस. And due to this, the temperature of whole atmosphere is increases. So, temperature of whole atmosphere is increases. त्याच्यामुळे काय होतं? टेम्परेचर ऑफ होल ॲटमॉस्फिअर इज increases. This phenomenon is called global warming. यालाच काय म्हणायचं? ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणायचं. हे असं ग्लोबल वॉर्मिंगचं थोडंसं तुम्ही जर माहिती लिहिली तर तुम्हाला याच्यावर प्रश्न मार्क्स मिळू शकतात. बघा, ग्लोबल वॉर्मिंग, बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन एमिशन ऑफ हार्मफुल गॅसेस लाईक द कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड अँड सल्फर ऑक्साइड, विच आर सिरियस टू द हेल्थ. त्याच्यानंतर बाय इनकम्प्लीट कंबशन ऑफ कोल रिझल्ट्स इमिशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड ड्यू टू धिस पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड इन एअर इज increases. So the temperature of whole atmosphere is increases. This phenomenon is called as a global warming. त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो?
ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. बर्निंग ऑफ कोलमुळे काय होतं, बाय इनकम्प्लीट कंबशनमुळे काय होतं. तुम्हाला कन्सेप्ट जर समजले तर तुम्ही थोडंसं उत्तर तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. असे 2 ग्लोबल वॉर्मिंगचे 2 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे असतात. त्याच्यानंतर ऍसिड रेन एक पॉईंट आहे. ऍसिड रेन मध्ये पण तेच आहेत बघा. बर्निंग ऑफ कोलमुळे कोणकोणते गॅसेस बाहेर पडतात, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडतं, बरोबर. तर ते सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे पावसाचं जे पाणी पडतं यामध्ये वॉटर असतं आणि त्या वॉटर बरोबर त्याची रिएक्शन होऊन सल्फरचं सल्फर डायऑक्साईड तयार होतं, नायट्रोजनचं नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. अँड ॲट लास्ट when they are reacts with water to form the nitric acid and sulfuric acid, and this water can become with the rain, and this rain is called as a acid rain. हा पण तो थोडा कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. परत एकदा पहा, हे जो ग्लोबल वॉर्मिंग तर तुम्हाला समजलेलंच आहे 2 पॉईंट्स ना. इनकम्प्लीट कंबशन आणि बर्निंग ऑफ कोलमुळे कोणते गॅसेस आणि बाय इनकम्प्लीट कंबशनमुळे कार्बन मोनॉक्साईड, पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड वाढलं, टोटल टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर इन्क्रीजेस, दिस इज कॉल्ड एज अ ग्लोबल वॉर्मिंग. तर ऍसिड रेन काय आहे बघा, ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल, सल्फर ऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साइड्स आर emitted, results emitted in the atmosphere. When there is a rain, at that time rain is this rainwater is mixed with that sulfur oxide and nitrogen oxide, that can be converted to the firstly nitrogen dioxide and sulfur dioxide, and at last the acid, that type sulfuric acid and nitric acid are mixed with that rain, and that rain is called as a acid rain. समजलं? म्हणजे मराठीत तुम्हाला थोडं सांगतो बघा. सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे कोलला जाळल्यानंतर बाहेर पडतात. मग हे सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड जे आहे त्या हवेमध्ये आहे. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्या पाण्याचं आणि त्या सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडचं त्याच्यावर रिएक्शन होऊन सुरुवातीला सल्फर ऑक्साईडचं सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडचं नायट्रोजन ऑक्साईड, आणि ॲट लास्ट ज्यावेळेस ते रिएक्शन होते त्यावेळेस त्याच्याबरोबर सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तर जास्त आहे. नायट्रिक ऍसिडचं प्रमाण खाली पडतं त्या पाण्याबरोबर आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऍसिड रेन. आणि त्याचा इफेक्ट मग ह्याच्यावरती मोन्युमेंट्स जे आहेत ताजमहलवरती टिपके पडणं, पिवळे टिपके पडणं, त्याचबरोबर त्या भागामधले जे काही ॲनिमल्स किंवा जी झाडं आहेत ती पूर्णपणे जळून जाणं, पाणी पूर्णपणे दूषित होणं, हे त्याचे इफेक्ट्स आहेत. त्यालाच आपण ऍसिड रेन असं म्हणतो. म्हणजे आपण ह्याच्यामुळं कन्व्हेन्शनल सोर्समुळे होणारे 2 प्रॉब्लेम्स बघितले महत्वाचे, ग्लोबल वॉर्मिंग आणि ऍसिड रेन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी, नॉन कन्व्हेन्शनल. आता नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये पहिला आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. फर्स्ट पॉइंट आहे आपला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मध्ये काय आपण वापरतोय, फर्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आपल्याला बघायचं आहे. 1 मिनिट. तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजेच नेमकं काय बघा. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मध्ये आपल्याला जे डॅम मध्ये वॉटर आहे, डॅम मध्ये रिझर्व्ह मधले जे काही वॉटर स्टोअर केलेलं आहे ते वापरून त्याच्यापासून आपल्याला काय करायचे, इलेक्ट्रिसिटी तयार करायची. अलीकडे आपण पाण्याचा वापर करून पाणी, धरणातलं जे पाणी साठवलेलं आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, ते पाणी सोडायचं धरणातून. त्यावेळेस त्या वाहत्या पाण्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. ते पाणी जेव्हा सोडतो त्यावेळेस ते टर्बाईनवरती फ्लो झाले, टर्बाईन फ्लो झाला, टर्बाईन रोटेट झाल्यानंतर जनरेटर रोटेट होतो आणि जनरेटर रोटेट झाला की इलेक्ट्रिक करंट तयार होतो. मग काय ह्याच्यामध्ये हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मध्ये वॉटर इन डॅम, स्टोर्ड वॉटर इन डॅम. फर्स्ट आपण काय वापरलेलं आहे, जे साठवलेलं पाणी आहे ते स्टोर्ड वॉटर इन डॅम. त्याच्यानंतर आहे वॉटर टर्बाईन. त्याच्या पुढे काय वापरलं आपण, वॉटर टर्बाईन. त्याच्यानंतर आहे जनरेटर, त्याच्यानंतर आहे जनरेटर, आणि त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक एनर्जी. हे असं आपण काय करतो, कॉम्पोनंटचा फ्लो चार्ट आहे बघा. पहिल्यांदा
स्टोर्ड वॉटर इन डॅम किंवा रिझर्वायर, त्याच्यानंतर वॉटर टर्बाईन, त्याच्यानंतर जनरेटर, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी. हा झाला कॉम्पोनंट्सचा फ्लो चार्ट. त्याच्यानंतर याच्यामध्येच आहे आपल्याला हे पाहायचं की स्टोर्ड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. कुठली एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इन स्टोर्ड वॉटर. पोटेन्शियल एनर्जी इन स्टोर्ड वॉटर. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. कायनेटिक एनर्जी फ्लोइंग वॉटर, आधी वॉटर मध्ये लिहायची. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी बघा, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड वॉटर मधली, त्याच्यानंतर फ्लोइंग वॉटर ज्यावेळेस असतं त्याच्यामध्ये कुठली असते? कायनेटिक एनर्जी, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी. अशा प्रकारे आपल्याला हे दोन कॉम्पोनंट, हे आहे कॉम्पोनंटचा फ्लो चार्ट, हा आहे एनर्जीचा फ्लो चार्ट. वॉटर स्टोर्ड वॉटर इन डॅम, त्याच्यानंतर वॉटर टर्बाईनची गरज आहे, त्याच्यानंतर जनरेटर आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन वॉटर, कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि इलेक्ट्रिक एनर्जी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहे जे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. फर्स्ट ऍडव्हान्टेज बघा, जे तुम्हाला परीक्षेला दरवर्षी विचारतात. पुढचा पॉईंट